श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे आणि मी ज्या ठिकाणी पूजा मांडायची होती त्या ठिकाणी स्वच्छ धुवून पुसून हळदी कुंकू वाहून घेतलं. पूजेसाठी ती जागा तयार केली आणि त्यावरती एक पाट ठेवला. नंतर समोर रांगोळी काढून घेतली, त्यावरती छान हळदी कुंकू वाहून घेतलं. त्यानंतर मी एक दिवा लावून घेतला. आपण कोणतीही पूजा करताना दिवा अगोदर लावून घ्यायचा आहे, कारण ती पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, म्हणून अगोदर दिवा लावायचा. नंतर पाटावर मी पीस ठेवला, त्यावर तांदळाची रास घालून घेतली. कलशासाठी आपण पाण्याने भरलेला एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये ना हळदी, कुंकू आणि अक्षदा, एक फूल, एक सुपारी, एक नाणं असं सगळं त्या कलशात आपल्याला सोडायचं आहे आणि आंब्याची वरी डहाळी ठेवून नारळवळी ठेवून द्यायचं आहे आणि कलशाला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे, तो स्थापन करायचा आहे. नंतर लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती ठेवून घ्यायची. थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्यावरती आपण गणपती बाप्पा म्हणून सुपारीची पूजा करायची. त्यांना फूल, हळदी कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे. फळं ठेवायची आहेत, खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. अशी अगदी साधी भोळी पूजा मांडते मी. कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा.